मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषणासाठी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने जरांगे पाटलांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईत आलेलं आहे। मुंबईत कुठल्या ठिकाणी आंदोलन करता येईल, कुठल्या ठिकाणी उपोषण करता येईल, या सगळ्या गोष्टीसाठी एक शिष्टमंडळ जे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने दादरच्या शिवाजी मंदिर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांची मीटिंग सुरू आहे। त्याचबरोबर मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत मुंबईतले ते सुद्धा या बैठकीसाठी आहेत, कारण जे आंदोलन होणारे जे लोक येणार आहेत त्यांचं नियोजन कसं करता येईल अशा प्रकारचे ही बैठकीमध्ये चर्चा होत आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये आझाद मैदान आहे, त्यात शिवाजी पार्क आहे दादरचं, त्याचबरोबर BKCचं मैदान आहे। या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था केली जाऊ शकते किंवा कुठलं तरी एक ठिकाण जे आहे ते यासाठी फायनल करायचं आहे, यासाठी ही सगळी जी मंडळी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामध्ये ते चर्चा करतायत। आता यातून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। यानंतर मात्र शिवाजी पार्कचं मैदान असेल, आझाद मैदान असेल किंवा BKCचं मैदान असेल त्या ठिकाणी जाऊन पाहणीसुद्धा करणार आहे आणि या तीनपैकी एक मैदान कुठल्या प्रकारे सोयीचं आहे त्याची सगळी ही पाहणी होणार आहे आणि हे शिष्टमंडळ आज संध्याकाळी जाऊन याचा रिपोर्ट जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना देणार आहे आणि त्यानंतर मात्र फायनल होईल की हे जे आंदोलन आहे कुठे होणार आहे आणि किती लोक येणार आहेत, तशा प्रकारे त्यांची सुविधाकरण जी आहे ती करण्यात येईल। ह्या सगळ्या गोष्टी या बैठकीमध्ये पूर्ण झालेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई।